हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024चा आता फायनल आन्सर की या ठिकाणी आलेली आहे. तर आता या प्रश्नपत्रिकेचं अगदी इन डिटेल ॲनालिसिस या ठिकाणी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर आजचा हा जो पेपर आहे याचं जे ॲनालिसिस आहे हे येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण तुम्ही ह्या लेक्चरकडे फक्त विश्लेषण म्हणून पाहू नका. यामध्ये मी तुम्हाला खूप छोट्या मोठ्या गोष्टी सांगणार आहेत का एक्झॅक्टली एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मोर दॅन 70 to 80 रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर जे टॉपचे आहेत त्याचा सुद्धा ॲनालिसिस या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आहे प्रश्नाच्या मागची ती समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला याचा बेनिफिट होतो. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची मित्रांनो. या ठिकाणी इंग्लिशचे प्रश्न आहेत 1 ते 50 हे आपले मराठीचे प्रश्न असतात. त्यामुळे आपली जी सिरीज आहे ही सुरू झालेली 51 पासून 51 ते 100 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सखोल पद्धतीनं बघा, समजून घ्या की एक्झॅक्टली आयोग सध्याचा जो रिसेंट ट्रेंड आहे का तो नक्की कसा आहे आणि नक्की आपली तयारी करताना आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स गिवन बिलो. आता या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी आलेला आहे. प्रश्न विचारला आहे आय मॅनेज टू गेट टू स्लीप. आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॉट डॉट देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. आता तुम्ही बघा दोन वाक्य या ठिकाणी दिलेली आहे. पहिलं वाक्य आय मॅनेज टू गेट टू स्लीप म्हणजे मी झोपण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी ॲडजस्ट केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय दिलेलं आहे देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. आणि दुसऱ्या बाजूला काय सांगितलेलं आहे तिथं भरपूर आवाज होता. म्हणजे जेव्हा तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी असा शब्द येतो ना तेव्हा हा जे काही वाक्याचे जे दोन भाग आहेत यांचा जो काही कॉन्टॅक्स्ट आहे हा कॉन्टॅक्स्ट नीट समजून घ्यायचा. यांच्यामधलं रिलेशन नीट समजून घ्यायचं. दोन वाक्यांमधलं रिलेशन नीट समजून घ्यायचं म्हणजे उत्तर देताना एक ॲप्रोप्रिएट शब्द निवडता येतो. आता बघा पहिल्या वाक्यात दिलेलं आहे की त्यानं झोपण्यासाठी थोडासा प्रयत्न केलेला आहे किंवा मॅनेज केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला तिथं खूप मोठा नॉईज आहे, आवाज येत होता. म्हणजे आपण म्हणू शकतो का विशिष्ट ठिकाणी इतका सारा आवाज असताना सुद्धा त्यानं झोपण्यासाठी प्रयत्न केला किंवा त्याने मॅनेज केलं. म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रास्ट व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी दो आणि आल्दो पैकी आल्दोला तुम्हाला उत्तरामध्ये घेता येईल. इन्स्पाइट ऑफ म्हणजे असे असून सुद्धा तर जास्त पॉसिबिलिटी आल्दोची आहे, लक्षात ठेवायची. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. इन्स्पाइट ऑफ उत्तरात येणार नाही. बिकॉजनं कारण सांगितलं जातं. या ठिकाणी कॉन्ट्रास्ट दिलेला आहे, इथे कारण नाही. त्यामुळे रिलेशन जर कळलं दोन वाक्यांचं तुम्हाला कळतं बिकॉज हे दोन्ही पण पर्यायामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यामुळे माझा ॲप्रोच क्लिअर करा. जेव्हा पण फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला शब्द भरण्यासाठी येतो तेव्हा जे दोन भाग दिले जातात त्यांचा कॉन्टॅक्ट समजून घ्या, त्या दोन वाक्यांमधला संबंध समजून घ्या. म्हणजे ॲप्रोप्रिएट कनेक्टर कंजंक्शन वापरताना शक्यतो चूक होणार नाही. हा याचा ॲप्रोच आहे. दुसरा दिलेला आहे चूज द करेक्ट टेन्स ऑफ वर्ब गिवन इन द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता परत एकदा या ठिकाणी फिल इन द ब्लँकसाठी आलेली आहे, पण यांनी स्पष्टपणे या ठिकाणी काय केलेलं आहे यूज द करेक्ट टेन्स. आता आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचं ॲप्रोप्रिएट रूप वापरायचं आहे. जेव्हा तुम्हाला क्रियापदाचं रूप वाक्यामध्ये वापरायला सांगितलं जातं तेव्हा उरलेलं जे काही वाक्य जे दिलेलं आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यामध्ये काय ॲडव्हर्बियल वगैरे जसे या ठिकाणी दिलेले आहेत याच्यावर तुम्हाला काहीतरी हिंट भेटते. कारण बघा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सपासून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसपर्यंतचे सगळे 12 काळांचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक काळामध्ये कोणकोणते रूल्स आहेत हे आता आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला वाक्य वाचताना तो रूल शोधायचा जेणेकरून तुम्हाला क्रियापदाचं रूप वापरता येतं. काय दिलेलं आहे द पोलीस डॉट डॉट कंसामध्ये दिलेला शब्द कॅच द थीप लास्ट नाईट. आता लक्षात ठेवायचं पोलीस हा जो शब्द आहे हा प्लुरल आहे. त्यामुळे याच्यानंतर येणारं क्रियापद हे प्लुरल पाहिजे, हे लक्षात ठेवा. फक्त प्लुरल हा शब्द पोलीस हा शब्द प्लुरल असतो, लक्षात ठेवायचं. परंतु आता या ठिकाणी जर तुम्ही क्रियापद जर पाहिली यात साध्या वर्तमान काळामध्ये एक पण नाही. त्यामुळे एक वचन अनेक वचनाचा रूल या ठिकाणी लागू होत नाही. दुसरी गोष्ट तुमच्या वाक्यामध्ये ॲडव्हर्बियल ऑफ पास्ट टाइम दिलेलं आहे लास्ट नाईट. मग नोटीस करायचा रूल लास्ट नाईट, लास्ट इयर, लास्ट वीक, यस्टरडे, द प्रिव्हियस डे, बरोबर आहे की नाही, 1 month ॲगो असे ॲडव्हर्बियल ऑफ पास्ट टाइम जेव्हा तुमच्या वाक्यात येतात तेव्हा त्यांचा वापर वाक्यामध्ये साध्या भूतकाळात केला जातो. म्हणजे साध्या भूतकाळातलं क्रियापद कधी यायचं मित्रांनो V2 येतं. मग इथं V2 असणारा पर्याय शोधा. कॉट कॅच या क्रियापदाचं भूतकाळ दिलेलं आहे कॉट. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं परत एकदा आलेलं आहे. त्यामुळं ही घडून गेलेली घटना आहे त्यामुळे भविष्यकाळ या ठिकाणी वाक्यामध्ये येणार नाहीत.
त्यामुळे उरलेले का चुकले ते लक्षात ठेवायचं. इथं कुठेतरी भविष्यकाळांचा उल्लेख आहे, आपलं वाक्य भूतकाळातलं आहे. आणि ॲडव्हर्बियल ऑफ पास्ट टाइम साध्या भूतकाळात येतं, म्हणून V2चा वापर करा. रूल क्लिअर करा. तुम्हाला परत जर एक्झाममध्ये आले असे रूल्स, मी म्हणत नाही हेच वाक्य रिपीट होईल, पण रूल बाकी 100% रिपीट होतात, त्यावेळेस तुम्हाला याचा एक ॲप्रोच तुम्हाला कळून जाईल. पुढचा, चूज द राईट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. आता इथं फिल इन द ब्लँकसाठी परत आलेले, म्हणजे तुम्ही जर ह्या पेपरचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर थोडंसं वन लाईनर प्रश्नांचं ज्याला आपण म्हणतो ना प्रमाण थोडंसं जास्त आहे. आणि इथं थोडक्यात काय आहे, सिंगल रूल क्वेश्चन या ठिकाणी विचारण्याचा जास्त प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक प्रश्न एक रूल ह्या अँगलनी तुम्हाला प्रश्न भरपूर विचारले. काय दिलेले, ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॉट डॉट मीन्स. आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले दिलेले गेट ओव्हर, गेटचा भूतकाळ गॉट केलेला आहे. इथं गेट ओव्हर ही फ्रेझल वर्ब आहे, तिचाही मिनिंग चालूच लक्षात ठेवायचा. इट मीन्स टू ओव्हरकम अ डिफिकल्टी. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मार्गामध्ये पुढे ज्या अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत, तुम्ही त्या अडीअडचणींवर मात करणे म्हणजेच टू गेट ओव्हर, हा याचा अर्थ झालेला आहे. ही गॉट ओव्हर हिज एनिमी, त्यानं त्याच्या जे काय दुश्मन आहे, त्याचे शत्रू आहे, त्या शत्रूंवर मात केलेली. कशी केलेली आहे, बाय डॉट डॉट मीन्स. मीन्स म्हणजे मित्रांनो साधने. कोणत्या, या तुम्हाला 4 पर्याय दिलेले, आर्टिस्टिक, आर्टफुल, आर्टिकल आणि आर्ट्रेज. तर या ठिकाणी आर्टेजचा काही या ठिकाणी विशेषच नाही आहे. आर्टिकल सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याला आपण म्हणतो एखादा आर्टिकल लिहिणं वगैरे, तर हे सुद्धा याच्यात बसत नाही. इथं तुम्हाला ह्या 2 शब्दांमध्ये जनरली वर्ड्स ऑफन कन्फ्यूज याच्यामध्ये हा टॉपिक दिलेला आहे, म्हणजे शब्द दिलेले असतात. या ठिकाणी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे आर्टिस्टिक. आर्टिस्टिक म्हणजेच काय, शोईंग अ स्किल इन आर्ट. तुम्ही एखाद्या कलेमध्ये निपुण आहात, मग ते गायन असेल, डान्सिंग आहे तुमचं, त्याचबरोबर रायटिंग आहे, त्याचबरोबर ड्रॉइंग आहे, स्केच करणं आहे, फोटोग्राफी आहे. तुम्हाला एखाद्या खेळामध्ये, तुम्हाला एखाद्या कलेमध्ये आवड आहे आणि त्याचं तुमच्याकडे स्किल आहे, त्याला आपण आर्टिस्टिक असं म्हणतो. मग एकच राहतो तुमच्याकडे, तो म्हणजे आर्टफुल. आर्टफुल इट मीन्स व्हेरी क्लेवर अँड स्किलफुल मीन्स, म्हणजे अगदी क्लेवर, हुशारीनं किंवा स्किलफुल, अगदी त्या पद्धतीनं त्यानं काय केलेलं आहे, साह्यानं त्यांना शत्रूंना ओव्हरकम केलेले. कॉन्टेक्च्युअली पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अपेक्षित आहे आणि हेच आहे. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम विचारलेले आहे. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. आता इथं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स नाही आलेलं, इथं तुम्हाला एक फ्रेझल वर्ब दिली आणि तिचा मिनिंग तुम्हाला विचारलेले. बाय द वे, ही जी फ्रेझल वर्ब आहे ही रिपीट झालेली आहे, लक्षात ठेवायचं. काय, ही फ्रेझल वर्ब रिपीट झालेली आहे. तर लक्षात ठेवायचं, कॉल्ड ऑफ इट मीन्स टू कॅन्सल ऑर टू पोस्टपोन ऑर टू कॅन्सल अँड इव्हेंट. एखादी नियोजित, पूर्वनियोजित जी काही गोष्ट आहे, घटना आहे, बरोबर आहे की नाही, पण जी घडणार आहे तर ती रद्द करणे याला बोललं जातं कॉल्ड ऑफ. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतं. त्यामुळे रिअरेंज, स्टार्टेड, प्लॅन यांचा काही या ठिकाणी संबंध नाही. पुढे बघायचं, चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड. आता या ठिकाणी तुम्हाला अपोजिट विचारले म्हणजे अँटोनिम विचारलेलं आहे. तर इथं जेव्हा पण आपण एक्झामची तयारी करतो मित्रांनो, जेव्हा पण आपण हे PYQ ॲनालिसिस पाहतो, तेव्हा त्यातलं जे मूळ शब्द दिलेले आहेत त्यांचे पॉसिबल सिनोनिम आणि पॉसिबल अँटोनिमचा अभ्यास करून ठेवा. म्हणजे फक्त एक शब्द आणि एक उत्तर एवढ्यापुरतं मर्यादित नका ठेवू. बाकीची ॲडिशनल वर्ड्स तुमची तयारी झाली पाहिजे, याला क्रॉस रिडिंग बोललं जातं. आणि एक्झाममध्ये काय होतं का, जे अदर वर्ड्स आहेत का ज्याची आपण तयारी करून ठेवलेली, एक्झाममध्ये कुठला तरी एकच आहे, पण जे अदर वर्ड्स आहेत का ज्यांची तयारी करून ठेवली त्याच्यावर तुम्हाला प्रश्न पडण्याची शक्यता दाट असते आणि मग इथं तुमची तयारी होत असते. म्हणून लक्षात ठेवा, प्लेंटी. प्लेंटी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, पुष्कळ. मग तुम्हाला एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, याचं अँटोनिम विचारले म्हणजे त्या गोष्टीची कमतरता असणे. मग कमतरता अशा अर्थाचा शब्द तुम्हाला या 4 पैकी शोधायचा आहे. मग याचं उत्तर येतं तुमचं स्कॅरसिटी. स्कॅरसिटी इट मीन्स लॅक ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. म्हणजे एका ठिकाणी प्लेंटी म्हणजे पुष्कळ आहे आणि दुसऱ्या बाजूला कमतरता आहे. हा अँटोनिम तुमचा पर्याय क्रमांक 2 मध्ये येतो. मग आता तुम्हाला बाकीचे शब्द लक्षात ठेवायचं. प्लेंटी या शब्दाचे सिनोनिम तुम्हाला माहीत पाहिजे. पहिला आहे ॲम्पल. ॲम्पल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. पुढे दिलेले प्लेंटीफुल हा सुद्धा सिनोनिमच आहे. इनफ. इनफ म्हणजे पुरेशा प्रमाणात, हा सुद्धा याला सिनोनिम होतो. ॲबंडंट. ॲबंडंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, हे सुद्धा सिनोनिम आहे. सफिशियंट आहे, ॲडिक्वेट आहे आणि बाउंटीफुल आहे.
हे सगळे सिनॉनिम अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सगळ्याची तयारी करून ठेवायची, लिहून ठेवा हवं तर. आणि याचे अँटोनिम तुम्हाला जे विचारले, पहिले दिलेले डेफिशियन्सी. डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, एखाद्या गोष्टीची कमतरता, म्हणजे एखादी गोष्ट कमी प्रमाणात आढळते त्याला डेफिशियन्सी बोललं जातं. इनसफिशियन्सी. पुढे दिलेले पॉसिटी, हा शब्द महत्त्वाचा आहे. पॉसिटी. पुढे दिलेले स्कॅरसिटी का जे आपल्या उत्तरात आलेलं आहे. आणि इनॲडिक्वेसी. ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा प्रमाणात आणि इनॲडिक्वेट म्हणजे अपुऱ्या प्रमाणात. म्हणजे तुम्हाला इथं पॉसिबल सिनॉनिम आणि पॉसिबल अँटोनिम आपण पाहिलेले आणि एक करेक्ट उत्तर सुद्धा मार्क केलेलं आहे. पुढे द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस. आता जनरली इंटरजेक्शन या टॉपिकवर आयोगाने इथून मागे काय फारसे प्रश्न विचारलेले नाही, त्यामुळे जस्ट चालता चालता त्याची तयारी करून ठेवा. हाय, आपण एखाद्याला हाय करतो, बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात काय, कॉल फॉर अटेन्शन. आपण एखाद्याला त्याचं लक्ष इकडे वेधण्यासाठी त्याला हाय असं म्हणत असतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे कॉल फॉर अटेन्शन. मग बी कुठे दिलेला आहे? इथं 56चा बी पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तरात येतोय. पुढे बघा, आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ द फॉलोइंग द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. स्पष्टपणे या ठिकाणी दिलेला आहे. प्रेपोजिशनचा वापर करेक्ट असणारं वाक्य तुम्हाला शोधायचे. आता हा रूल नवीन आहे का? तर बिलकुल नाही. टेन्सचा चॅप्टर चेक करा, किमान 25 ते 30 वेळा या रूलवर आयोगानं प्रश्न विचारलाय. जर PYQ जर चांगले केलेले असतील तर 100% याचं उत्तर काही सेकंदामध्ये देतं आहे. बघा, उत्तर देता येणं याच्यात काय जास्त वेगळं नाही, पण विशिष्ट वेळेमध्ये लिमिटेड टायमामध्ये उत्तर देणं हे आपल्याला एक्झाममध्ये अपेक्षित असतं. कारण जर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याकडनं अपेक्षेपेक्षा जर जास्त जर वेळ जर खर्च होत असेल तर कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 2-3 प्रश्नांचा वेळ खाऊन जातं. त्यामुळे एक्झाममध्ये फक्त उत्तर बरोबर देणं एवढंच महत्त्वाचं नसून योग्य वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये ॲक्युरेट उत्तर देणं हे एक्झामची डिमांड असते. आणि त्यासाठी आपल्याला PYQ ॲनालिसिसवर विशेष जोर द्यायचा आहे. याचा उद्देश असा आहे का तुम्हाला छोटे मोठे रूल्स समजून येतील, आयोगाचे पॅटर्न समजून येतील, आयोगानं कोणकोणत्या रूल्सवर प्रश्न विचारते रूल्स क्लिअर होतील, जेणेकरून तसाच प्रश्न आल्याच्या नंतर व्हेरी इझिली आपण त्या प्रश्नाचं उत्तर टॅकल करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बघायचं, सी हॅज बीन टीचिंग इन दिस स्कूल फ्रॉम 2001. सी हॅज बीन टीचिंग, चारही ठिकाणी एकच काळ दिलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता जेव्हा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा अभ्यास करता त्यावेळेला एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वी जनरली यूज 2 prepositions. फर्स्ट इज फॉर अँड सेकंड इज फॉर सिन्स. दुसरा दिलेला आहे सिन्स. तर लक्षात ठेवायचं, जनरली प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्या 2 काळांमध्ये फॉर आणि सिन्सचा वापर केला जातो. फॉर इंडिकेट द टोटल पिरियड ऑफ टाईम. एखादी क्रिया सुरू झाली आणि संपली किंवा इथपर्यंत चालू आहे तर हा टोटल जो काही कालावधी दिलेला आहे हा टोटल कालावधी लक्षात ठेवायचं कशाने जोडला जातो? फॉरने जोडला जातो. परंतु एखादी क्रिया सध्या चालू आहे तर ही क्रिया जिथून सुरू झाली हा तुम्हाला पॉइंट ऑफ टाईम ज्याला बोललं जातं आणि हा निश्चित भूतकाळातला टायमिंग असतो, लक्षात ठेवायचा. हा जो पॉइंट ऑफ टाईम आहे हा आपल्याला कशाने जोडायचा असतो? सिन्सनं जोडायचा असतो. मग आता लक्षात ठेवायचं, सी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001. म्हणजे शिकवायला सुरुवात केव्हा झालेली मित्रांनो? 2001ला सुरुवात झालेली आहे शिकवायला आणि सध्याही तो व्यक्ती पुढे शिकवतच आहे. जेव्हा तुम्ही भूतकाळातला एखादा विशिष्ट टाइम जोडायचा तेव्हा तुम्हाला कंजंक्शन कोणतं घ्यायचं आहे? प्रिपोजिशन कोणतं घ्यायचं आहे? सिन्स घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला टोटल कालावधी सांगायचा असतो तेव्हा तुम्हाला फॉर अपेक्षित असतं. म्हणजे निश्चित या ठिकाणी फ्रॉम होणार नाही, काही संबंध नाही आहे. सिन्स बरोबर आहे, बिफोर येणार नाही आणि फॉर सुद्धा येणार नाही. म्हणजे तुमचा सिन्स बीला मध्ये उत्तरात घ्यायचं आहे. मग बी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. कधी कधी काय होतं, आपण बीला 2 समजतो आणि पटकनी 2ला उत्तर देऊन टाकतो. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अरे इथे दुसऱ्या पर्यायामध्ये तर दुसराच ऑल्टरनेटिव्ह दिलेला आहे. मग असं नाही होणार, सिले मिस्टेक टाळायच्यात. त्यामुळे तर बी हा पर्याय क्रमांक 4 मध्ये हे लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याची गरज काय आहे? तर बेसिकली काय होतं मित्रांनो, एक्झामच्या दरम्यान आपल्या मनावर प्रचंड स्ट्रेस असतो, बरोबर आहे की नाही? एक तर मराठी जर खराब जर गेला किंवा जो लय सोपा गेला, ह्या दोन्हीचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर पडतो. आणि याच्यामुळं काय होतं, आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता येत नाही. आणि जर चुकून निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ जर मराठीसारख्या विषयात खर्च झाला
तर इंग्लिशवर इतका परिणाम होतो का माइंड ब्लॉक होणं, न आठवणं, हाताला घाम फुटणं, डोळ्यासमोर अंधारा येणं, अशा गोष्टी वाटतात आणि माइंड निगेटिव्ह होऊन जातं. तर हे टाळायचे, लक्षात ठेवायचं. आणि जर असं झालं तर तुमच्याकडनं सिले मिस्टेक जास्त होतात आणि सिले मिस्टेक ह्या अक्षम्य आहे, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी उत्तर निघलेलं आहे. पुढचा प्रश्न, चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह द वर्ड विच इज सिनोनिम्स इन द गिवन विथ फॉल्स. फॉल्स म्हणजे खोटा, चुकीचा. फॉल्सलाच आपण सिनोनिम म्हणू शकतो अनट्रू, जे खरं नाही ते खोटं. अन म्हणजे नॉट, ट्रू म्हणजे खरं, जे खरं नाही ते फॉल्स असतं. त्यामुळे रिअल हा याला अँटॉनिम होऊ शकेल, ट्रू हा त्याला अँटॉनिम होऊ शकेल, रिअलिस्टिकही आपण काही प्रमाणामध्ये म्हणू शकेल, बरोबर आहे की नाही. वास्तविक ज्याला आपण म्हणतो तो सिनॉनिम होऊ शकेल. पण इथे अँटॉनिम फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघायचा, फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ अ सुटेबल वर्ड गिवन बिलो. सी वॉन्टेड टू बाय डॉट डॉट बुक्स. आता फिल इन द ब्लँक्सला जो शब्द आलेला आहे तो बघा, बुक्स या प्लुरल नामाच्या आधी आलेला आहे. कुणाच्या आधी आलेला आहे? प्लुरल नामाच्या आधी. मग आता पर्याय चेक करायचं आहे, त्यातला तिसरा आणि चौथा पर्याय चेक करा. नायदर आणि इच हे दोन्ही लक्षात ठेवायचं. इच, आयदर, नायदर यांना तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणता. जेव्हा पण यांच्यानंतर वाक्यात लगेच नाऊन येतं ना, हे नाऊन कंपल्सरी पाहिजे मित्रांनो, सिंग्युलर. कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. इच, आयदर, नायदर याच्यानंतरचं नाम बाकी तुम्हाला सिंग्युलर येतं आणि वर्ब सुद्धा सिंग्युलर येतो. पण इथं नाऊन तर प्लुरल आहे, म्हणजे ह्या दोघांचा संबंध होणार नाही. मग आता राहिले दोनच, सम आणि एनी. तर रोल खूप छान आहे मित्रांनो. जर तुम्हाला दिलेलं वाक्य जर स्टेटमेंट असेल, हे लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, तर याचे दोन प्रकार पडतात. एक असतं तुमचं पॉझिटिव्ह, काय असतं? पॉझिटिव्ह स्टेटमेंट, आणि दुसरं असतं तुमचं निगेटिव्ह स्टेटमेंट. तर रूल लक्षात ठेवा, जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी वाक्यामध्ये सम वापरायचा, आणि निगेटिव्ह जर असेल तर तुम्हाला वाक्यामध्ये एनी वापरायचा. रूल लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी एनी येणार नाही, कारण वाक्याला पॉझिटिव्ह सेन्स आहे, म्हणून उत्तर येतं सम. आणि सम या शब्दाच्या नंतर जर काउंटेबल नाऊन आलं तर ते बाय डिफॉल्ट प्लुरल येतं. म्हणजे सगळ्या रूलमध्ये हे वाक्य फिट बसतं. तर ह्या अँगलनी थोडीशी तयारी झाली पाहिजे. फक्त प्रश्न उत्तर आणि लगेच पुढे निघायचं हे ॲनालिसिस नसतो, लक्षात ठेवायचं. हे बारकावे चेक करायचे. पुढे बघा, चूज द करेक्ट फॉर्म फ्रॉम द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता त्यांनी तुम्हाला टार्गेट दिलेलंच आहे ऑलरेडी. तुम्हाला वाक्यामध्ये कोणता काळ वापरायचा आहे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, सॉरी फ्युचर कंटिन्युअस टेन्स विचारला. मग फ्युचर कंटिन्युअस कशी रचना असते? तुम्ही आयदर वाक्यामध्ये शाल किंवा विल पैकी एक घेऊ शकता, आणि याच्यानंतर बीचं रूप घेऊन पुढे तुम्ही क्रियापदाचं ING युक्त रूप घ्यायचं. एवढंच चेक करा, खूप सोपं आहे. विल टाईप होणार नाही, कारण सिंपल फ्युचर झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 गेला. विल बी टायपिंग, का जे तुमच्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. विल हॅव बीन टाईप असं होणार नाही, आणि शॅल हॅव टाईप्ड पण होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काळ आणि त्या काळाचं जे स्ट्रक्चर असतं, हे स्ट्रक्चर जर कळलं तर उत्तर काही क्षणात देता येतं. हे याचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न बघायचा, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. त्याच्यात दिलेलं आहे इनइव्हायटेबल. हा खूप छान शब्द आहे मित्रांनो. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेत, आणि आपल्या माहितीस्तव आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी मी तुम्हाला 4ही शब्दांचं तुम्हाला मी वन वर्ड तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहे. पहिला शब्द दिलेले बघायचा, इम्प्रेग्नेबल. इम्प्रेग्नेबल म्हणजेच काय आपण म्हणतो? दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड ऑर टेकन बाय फोर्स. ज्यालाच आपण म्हणतो इनविन्सिबल. इनप्रेग्नेबलला सिनॉनिम आहे तुमचा इनविन्सिबल, ज्याच्यावर विजय मिळवू शकत नाही, ज्याला तुम्ही पराभूत करू शकत नाही, असा अजिंक्य म्हणजेच इम्प्रेग्नेबल. पण आपल्याला दिलेलं इनवायटेबल, त्यामुळे हे उत्तरात येणार नाहीये. दुसरं दिलेलं आहे दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. जे समजू शकत नाही त्याला बोललं जातं अनइंटेलिजिबल. हा सुद्धा येऊन गेलेला शब्द आहे. इंटेलिजिबल म्हणजे समजण्यास सोपं, आणि अनइंटेलिजिबल म्हणजे समजण्यास अवघड. त्यामुळे हे उत्तर येणार नाहीये. दॅट विच कॅन नॉट बी हर्ड, जे ऐकू येऊ शकत नाही असा आवाज, ज्याला आपण बोललो जातो ऑडिबल आणि इनऑडिबल. ऐकू येणं ऑडिबल, ऐकू न येणं इनऑडिबल. म्हणजे निश्चित तुमचं हे सुद्धा उत्तर येणार नाही. म्हणजे चौथं उत्तर आलं पाहिजे
दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड, जे आपण टाळू शकत नाही, त्याला आपण एखादी गोष्ट म्हणतो ना का हे अटळ आहे, का जे आपण पुढे ढकलू शकत नाही, टाळू शकत नाही, त्याला इनइव्हायटेबल असं बोललं जातं, का जे तुमच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून हे चारही शब्द लिहून ठेवा, तसं मी दिलेले ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये, चेक करा हवं तर. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॉट डॉट ऑफ पीपल ऑल फॉर ऑल द नॅशनलिस्ट. मग आता नॅशनॅलिटीज, मग आता नोटीस करायचं, तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट दिलेला आहे, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला वाक्यामध्ये काय म्हणायचं विचारणं, वर्ब वापरायचे. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंटचा दिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला इथं कंसामध्ये मी काही शब्द दिलेले आहेत, तर नीट वाचून घ्या मित्रांनो. न्यूज, मेजल्स, मोलासेस, डिझिनेस, कॅल्क्युलस, बेलियर्ड्स, ड्रॉट्स, अल्जेरियर्स, अथेन्स, ब्रुसेल्स, फ्लँडर्स, मर्सेल्स, नॅपलिस, वेल्स, द युनायटेड स्टेट्स, इथं आपला दिलेलं आहे द युनायटेड स्टेट्स, पुढे जोडू द्या अमेरिका वगैरे, किंवा पुढे दिलेलं आहे युनायटेड नेशन्स, द युनायटेड नेशन्स, बरोबर. हे जे सगळे आहेत हे नेहमी कसे असतात मित्रांनो, सिंग्युलर नाऊन असतात. इथे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेमध्ये अनेक छोटे मोठे राज्य आहे, या सगळ्या राज्यांना एकत्रितरित्या एक संघ राज्य तयार होतं, आणि हा शब्द एकवचनी आहे, म्हणजे तुम्ही क्रियापद घेणार आहे हे सुद्धा तुम्हाला कसं घ्यायचं मित्रांनो, सिंग्युलर घ्यायचं आहे, हा रूल लक्षात ठेवायचं. मग आता बघा कन्सिस्ट, बघा जे क्रियापद मूळ रूपात असतं ते क्रियापद प्लुरल असतं, ज्या क्रियापदाला साध्या वर्तमान काळात यस किंवा यस जोडला जातो हे क्रियापद बाकी सिंग्युलर असतं. मग आता आपल्याला जे क्रियापद आहे त्याला यस यस जोडलेलं पाहिजे. इथं हा प्लुरल नको आहे, कन्सिस्टिंग हा चालू काळातलं नको आहे, हॅव अनेक वचनी नको आहे, उत्तर येतं तुमचं कन्सिस्ट, पर्याय क्रमांक 4. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्ट ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज, सगळ्याच राष्ट्रांमधली लोक त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. या ठिकाणी बघा पुढचा दिलेला आहे, फाइंड आउट द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. आता हा प्रश्न नीट समजून घ्या. जनरली एकच शब्द दिला जातो आणि तो वेगवेगळ्या वाक्यांमध्ये त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला शोधायचा असतो. मग या केसमध्ये आपल्याला एक्झॅक्टली उत्तर तुम्हाला जे आहे ते देता आलं पाहिजे. बघायचं, ऑल इज नाऊ लॉस्ट, अंडरलाईन कशाला केलेली आहे तुम्हाला, ऑल या शब्दाला अंडरलाईन करून दिलेली मित्रांनो. तर इथे इज हा शब्द क्रियापद आहे, मग क्रियापदाच्या आधी काय येऊ शकतं मित्रांनो, क्रियापदाच्या आधी विधानार्थी वाक्यामध्ये येतो सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये काय काय पॉसिबल आहे, नाऊन एक असू शकतो, प्रोनाऊन असू शकतो, नाऊन फ्रेज आणि नाऊन क्लॉज यांचा वापर आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून करत असतो. मग आता बघा इथं सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे, जेव्हा एखादा पर्सनल प्रोनाऊन आहे किंवा एखादा शब्द आहे तुमच्या वाक्यात सब्जेक्ट म्हणून येतो, तो आयदर नाऊन किंवा प्रोनाऊन असू शकतो. हा एकटाच आलेला आहे सुरुवातीला, याला आपण नाऊन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण, याला नाऊन म्हणू शकतो, त्यामुळे मी याला जरा वेळ नाऊन म्हणेन. दुसरं दिलेलं आहे, ऑल मेन आर मॉर्टल, नाऊन आहे मित्रांनो, नामाच्या आधी दिलेला शब्द हा नामाविषयी जर आलेला असेल, नामाला क्वालिफाय करत असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह असं बोललं जातं. तर नामाच्या नंतर दुसरा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. दुसरं दिलेलं आहे, ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ, ही झाला सब्जेक्ट, स्पिल्ड झालं क्रियापद, कॉफी झालेला आहे ऑब्जेक्ट. कुठे वेअरचं उत्तर मिळतं ऑल ओव्हर हिमसेल्फ. इथं ओव्हर हिमसेल्फ आणि किती प्रमाणात, ऑल, सगळी. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी ॲडव्हर्बियलचा वापर या ठिकाणी यांनी करून दिलेला आहे. कशाचा, ॲडव्हर्बियलचा. क्वांटिटी सांगितलेली आहे, प्रमाण, सॉरी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, प्रमाण सांगितलेले, त्यामुळे हा ॲडव्हर्ब आलेला आहे. आणि तिसरं दिलेलं आहे, दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. इथे क्रियापद काय मित्रांनो तुमचं दिलेलं आहे, लिव्ह. मग आता सांगा, क्रियापदाच्या आधी काय येत असतं, नेहमी सब्जेक्ट येत असतो. सब्जेक्टमध्ये दोन शब्द दिलेले आहे, पहिला दिला दे आणि दुसरा दिलेला आहे ऑल. नोटीस करा, दे हा तसाही पर्सनल प्रोनाऊन आहे, मग त्याच्यानंतर दुसरा आलेला शब्द नाऊन होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आधी नाऊन येतं आणि नंतर प्रोनाऊन येत असतं, त्यामुळे नामासाठी प्रोनाऊन वापरत असतो. जर ऑलरेडी प्रोनाऊन दिले तर प्रोनाऊनसाठी नाऊन वापरणार नाही नंतर. त्यामुळे निश्चितच ऑल हा जो शब्द आहे हा तुम्ही आयदर प्रोनाऊन म्हणू शकाल, त्यामुळे मी याला या ठिकाणी काय म्हणतो मित्रांनो, प्रोनाऊन. लक्षात ठेवायचं.
तर या पद्धतीने जर पाहिलं नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब आणि प्रोनाऊन, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. तसं इथं ऑल हा शब्द मी याच्या आधी जो लेक्चर घेतला होता त्यावेळेस सांगितलं होतं, इथं थोडी संदिग्धता आहे ह्या ऑल शब्दांमध्ये, हे याच्यामध्ये आणि ह्या चौथ्यामध्ये, पहिल्यात आणि चौथ्यामध्ये उत्तर काय येतं ते आपल्याला पाहायचं होतं. आता त्यांनी ही गोष्ट क्लिअर करून दिलेली, त्यामुळे आता डाऊट क्लिअर झालेला आहे. पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच विचारलेले आहे. आय एट सम राईस. मित्रांनो, नामाला क्वालिफाय करणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो, त्यामुळे 64 साठी पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. पुढे बघायचा फिल इन द ब्लँक साठी आलेला आहे ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन, यांनी टार्गेट दिलेलं आहे. ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. अ फेअर लिटल गर्ल सॅट डॉट डॉट अ ट्री. आता बसलेली आहे, आता झाडाच्या कुठं बसणार आहे, बरोबर आहे की नाही. मग इथं तुम्हाला ऑन म्हणणार तर ऑन द ब्रँचेस ऑफ ट्री म्हणावं लागेल किंवा अंडर द ट्री म्हणावं लागेल. झाडाच्या खाली बसलेली आहे, या ठिकाणी ओव्हर तर होणार नाही, म्हणजे ही कल्पनाच करू शकणार झाडाच्या वर बसलेली आहे, कसं शक्य आहे, बरोबर आहे की नाही. विथ झाडासोबत बसलेली आहे, ऐकायला पण छान वाटत नाही. इंटू झाडांमध्ये बसलेली, हे पण होणार नाही, अरे इथं एकच झाड आहे. म्हणजे निश्चित तुमचं काय आलं पाहिजे मित्रांनो, अंडर अ ट्री. म्हणजे या ठिकाणी एखादं जर झाड असेल मित्रांनो, तर झाडाच्या सरळ खाली एखादा व्यक्ती जर बसलेला असेल सरळ खाली, तर त्याला अंडर असं बोललं जातं. निश्चित उत्तर येते पर्याय क्रमांक 2. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन अँटोनिमस रिलेशनशिप विथ द वर्ड. इथं तुम्हाला अँटोनिमस विचारलाय, म्हणजे अँटोनिम विचारलेले आहे, 4 शब्द दिलेले आहेत. तर एक्झॉटिक ज्याला आपण म्हणतो इंट्रोड्यूस फ्रॉम अनदर कंट्री, ज्याला आपण थोडक्यात दुसऱ्या शब्दांमध्ये आपण म्हणतो फॉरेन. आपण काय म्हणतो, एखाद्याला फॉरेन म्हणतो, एलियन म्हणतो, का जो व्यक्ती दुसऱ्या प्रांतातून आलेला आहे, परप्रांतातून आलेला आहे, याला एक्झॉटिक असं बोललं जातं. मग जो व्यक्ती परप्रांतातून आला त्याला अपोजिट काय होतं मित्रांनो, नेटिव्ह, लोकल, बरोबर आहे, मूल निवासी. मग आता याला शब्द दिला जातो इंडेजिनियस. त्यामुळे इन्थुजियास्टिक म्हणजे उत्साही, काही संबंध नाही आहे. एक्साइटिंग म्हणजे पण उत्साही, हे ना सिनोनिम आहेत ना अँटोनिम आहेत. आणि इम्प्लिसिट, आता इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजे थोडक्यात काय, सूचित केलेला अर्थ, तर याचाही या ठिकाणी संबंध नाही, म्हणजे एकच उत्तर येतं तुमचा इंडेजिनियस. मग सी कुठे दिलेला आहे, सी आहे तुमचा पर्याय क्रमांक 66चं 2 मध्ये उत्तर क्लिअर निघतं. इंडेजिनियस इट मीन्स एक्झिस्टिंग नॅचरली और हॅव्हिंग ऑलवेज लिव्ड इन अ प्लेस, त्यालाच आपण नेटिव्ह पर्सन असं म्हणतो. विशिष्ट ठिकाणी राहणारा मूल निवासी, याच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहत आलेले आहेत, त्याला आपण इंडेजिनियस असं म्हणतो. हा याला अँटोनिम होणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा, द मीटिंग विल ब्रेक अप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. आता प्रेसिडेंट म्हणजे थोडक्यात काय, सभेचा अध्यक्ष, राष्ट्राचा अध्यक्ष नाही. जी मीटिंग असते त्या मीटिंगला एक अध्यक्षस्थानी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली जाते, त्याला आपण प्रेसिडेंट असं म्हणतो. एकदा का अध्यक्षीय भाषण झालं त्याच्यानंतर कोणीही भाषण करत नाही, हा रूल आहे. अध्यक्षाचं भाषण हे जनरली नेहमी शेवटी असतं, ठीक आहे. आता आपल्याकडे काही गोष्टी वेगळ्या होतात. आपला एखादा नेता आहे, अगदी पळत पळत येतो, घाई 2 मिनिटं बसतो, बरोबर आहे काय, ज्यांनी बोलवलं असतं त्यांचा मान राखतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून जातो. पण तो निघून गेला म्हणजे लगेच कार्यक्रम संपत नाही. मग ते म्हणतात एवढ्या दिवसापासून नियोजन करतोय, याला जाऊ दे, हा आला हे आभार, आपण आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू ठेवूया. पण एक आयडियल रूल आहे, एकदा का अध्यक्षाचं भाषण संपलं दुसऱ्या व्यक्तीला बोलायला अलाउड नसतं, ठीक आहे. तर सोडून द्या. इथं तुम्हाला दिलेलं आहे द मीटिंग विल ब्रेकअप. ब्रेकअप होणार आहे म्हणजे संपणार आहे, थांबणार आहे, बरोबर आहे का. आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स, जेव्हा प्रेसिडेंटचं भाषण झालेलं असेल तेव्हा मीटिंग काय होणार आहे, संपणार आहे, संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इंटरप्ट म्हणजे तिला व्यत्यय येणार आहे, काही संबंध नाही आहे. स्टॉप अँड कंटिन्यू आफ्टर इंटरवल, कंटिन्यू होणार नाही. स्टॉप ठीक आहे पण कंटिन्यू होणार नाही, कारण कंटिन्यू सारखा शब्द म्हणतो का ती मीटिंग परत चालू होणार आहे, पण असं होणार नाही, बरोबर आहे का. त्यामुळे दुसरा एक पर्याय जातोय डिवाइड अँड एंड. तर डिवाइड होणं म्हणजे ग्रुपमध्ये विभागणं जाणं, तर इथं मीटिंगमधल्या सदस्यांचे काही ग्रुप पडणार नाही, डिवाइड होणार नाही, एकच राहतो. मग डिस्पर्स, डिस्पर्स म्हणजे विखुरले जाणे. एकदा का मीटिंग संपली, मग मीटिंग संपल्याच्या नंतर जे उरलेले जे काही तिथले सदस्य आहे त्या ठिकाणी काही झाडू मारायला थांबणार नाही. मीटिंग संपली, त्यांचा पर्पज संपला, ते उठणार आणि निघून जाणार वेगवेगळ्या मार्गानं, त्यांच्या घरी जातील, ऑफिसला, वॉटेवर, बरोबर आहे. मग याला डिस्पर्स बोललं जातं किंवा त्याला आपण डिझॉल्व असं बोललं जातं. त्यामुळे निश्चितच तुम्हाला डीला उत्तरात घ्यायचे, डी आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला असे सिनोनिम अँटोनिम माहीत पाहिजे. द वर्ड डॉट डॉट इज करेक्टली सिनोनिमस विथ द वर्ड
युबिक्युटियस. आता या ठिकाणी खूप छान शब्द दिलेले मित्रांनो, युबिक्युटियस हा जो शब्द दिलेला आहे, आता हा प्रश्न आयोगानं कालच्या पेपरमध्ये आन्सर की प्रमाणे कॅन्सल केलेला आहे. आता जरी कॅन्सल केलेलं असेल तरी आपण पॉसिबल आन्सर शोधू. ठीक आहे, प्रॉपर आन्सर शोधू आणि आपण बाकीच्या शब्दांचा अभ्यास करू ठेवू. कॅन्सल होऊ द्या, आपल्याला काही संबंध नाही याचा. आता कॅन्सल झाला म्हणजे याला सोडून द्यायचा, पण याच्यातले शब्द कामाचे आहेत त्यांना सोडायचं नाही. लक्षात ठेवायचं, युबिक्युटियस म्हणजेच काय, प्रेझेंट इन ऑल प्लेसेस अँड ॲट ऑल द टाईम, सर्व वेळेला सर्वत्र उपस्थित असणं, अवेलेबल असणारा. जसं आपण म्हणतो ना, मग या ठिकाणी तुम्हाला सिनॉनिम विचारलं, त्याला आपण युनिव्हर्सल म्हणायचं. युनिव्हर्सल म्हणजे जो सर्वत्र आहे, याला आपण वाईड स्प्रेड म्हणतो, ओमनी प्रेझेंट म्हणतो, एंडलेस म्हणतो, अनलिमिटेड म्हणतो, का जो फक्त लिमिटेड याच्यापुरतं नाही, अनलिमिटेड आहे, सर्वत्र आहे, इनफायनाईट आहे, ऑल टू ऑल आहे, एक्सटेन्सिव्ह आहे आणि लिमिटलेस आहे. हे सगळे याला सिनॉनिम होणार आहे. मग आपल्याला जर सिनॉनिम विचारलं तर बघा, याच्यामध्ये युनिव्हर्सल पण उत्तरात दिलेलं आहे आणि ओमनी प्रेझेंट पण उत्तरात दिलेले. म्हणजे जर चारही पर्याय जर चेक केले तर प्रत्येक पर्यायामध्ये एक एकच दिलेले. त्यामुळे जर दोन दोन उत्तर निघली, त्यामुळे आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर मी ॲक्च्युली एका स्टुडंट मार्फत ह्या प्रश्नाला ऑक्सफर्डचे वगैरे रेफरन्स देऊन मी फॉरवर्ड केलं होतं, जेणेकरून हा प्रश्न कॅन्सल व्हावा. अरे कॅन्सल व्हावा हे माझंही मत होतं आणि त्या अँगलनी मी एका स्टुडंट मार्फत असा डेटा पुढे शेअर केला होता आयोगाला वगैरे, आणि बरोबर तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे. लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी याचं उत्तर निघत नाही, कारण युनिव्हर्सल पण उत्तर आहे आणि ओमनी प्रेझेंट पण उत्तर आहे. मग आता आपण याचे सिनॉनिम पाहिलेले युबिक्युटसचे. मग याचे अँटोनिम तुम्हाला माहिती असू द्या. दिलेलं आहे पाहायचं, अनयुज्युअल. युज्युअलच्या अपोजिट होतो अनयुज्युअल, का तो नेहमी दिसत नाही आहे, अनयुज्युअल आहे. रेअर आहे, लिमिटेड आहे, कन्फाइंड आहे, विशिष्ट एरियाशी संबंधित आहे, रिस्ट्रिक्ट आहे तो, बरोबर की नाही. फायनाईट आहे, रिस्ट्रिक्टेड आहे, अनकॉमन आहे आणि अनफमिलियर आहे. म्हणजे फमिलियर म्हणजे सर्वांना ज्ञात असलेला आणि अनफमिलियर म्हणजे सर्वांना ज्ञात नसलेला. म्हणजे हे याला अँटोनिम होऊ शकतात. आता भलेही आपलं उत्तर कॅन्सल झालेलं आहे, पण हे शब्द पुढच्या परीक्षांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, यांची तयारी करून ठेवायची. पुढचं बघायचं आता, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स विचारले. अ गुड डॉट डॉट हु इज एबल टू गेट द बेस्ट फ्रॉम दोज प्लेस अंडर ही चार्ज. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी दिलेले, एखाद्या व्यक्तीकडे चार्ज आहे, एखाद्या व्यक्तीकडे अधिकार आहे, मग तो काय करतो, त्याच्या अधिकारांचा वापर करून बेस्ट पद्धतीनं काहीतरी काम लोकांकडनं करून घेऊ शकतो. काय, जास्तीत जास्त बेस्ट क्वालिटीचा काम लोकांकडनं करू शकतो. मग याला काय बोललं जातं मित्रांनो, डिसिप्लिनेरियनम. बघा याचं उत्तर दिलेलं आहे डिसिप्लिनेरियन. मग आता डिसिप्लिनेरियन बोललं जातं तर याचं बघा DISCI PLE होत नाही, त्यामुळे इथं स्पेलिंग चुकलेलं आहे. DISCI PLINARIAN. DISCI पाहिजे होतं, इथं फक्त SI दिलेलं आहे, याचंही स्पेलिंग चुकलेलं आहे. DICI PIL, इथं EA नको होता, फक्त A पाहिजे होता, त्यामुळे हा चुकतोय. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. इथं तुम्हाला हा स्पेलिंगच्या संदर्भातला शब्द दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी कॉन्टेक्स्चुअली मिनिंग नव्हता विचारला, कारण चारही पर्यायांमध्ये एकच शब्द आहे, फक्त या चारही शब्दांचे मिनिंग वेगवेगळे, म्हणजे त्या शब्दाचे 4 वेगवेगळे मिनिंग दिलेले, स्पेलिंग दिलेली, त्याचा करेक्ट स्पेलिंग विचारला होता. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. पुढचं दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फ्युचर टेन्स. आपल्याला कुठला काळ वापरायचा मित्रांनो, फ्युचर टेन्स. हा खूप इनोव्हेटिव्ह प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा जो प्रश्न आहे हा आपण कंडिशनल सेंटेन्समध्ये पाहिलेला आहे, बरोबर आहे का. इथे भले तुम्हाला टेन्सचा टॉपिक वाटतोय, पण हा टॉपिक टेन्सचा नाही आहे, लक्षात ठेवा. हा टॉपिक आहे कंडिशनल सेंटेन्स. कोणता सेंटेन्स आहे, कंडिशनल. मग या ठिकाणी बघायचं आहे, डोंट वरी डॉट डॉट लेट टू नाईट, बरोबर आहे. मग इथं उत्तर येतं इफ आय एम. मग या ठिकाणी बघायचं मित्रांनो, इफचा जो काही क्लॉज आहे याच्यामध्ये जर तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स जर वापरला, सिंपल प्रेझेंट टेन्स, तर तुम्हाला मेन क्लॉजमध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत का, ज्या दोन्ही पण कंडिशनल सेंटेन्समध्ये चालल्यात. एक तर तुम्ही वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकता. कोणता टेन्स वापरू शकता, फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकता, किंवा तुम्ही वाक्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वापरू शकता. कोणतं सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह, म्हणजे आज्ञार्थक वाक्य. अलग लक्षात, म्हणजे एका क्रियेचा परिणाम जर दुसऱ्या क्रियेवर जर घडत असेल
तर दुसऱ्या वाक्यामध्ये मेन क्लॉजमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स चालतं. मग जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिलेलं आहे तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये डोळे झाकून तुम्हाला सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे, इफ आय एम. या ठिकाणी शाल विल येता कामा नये हे लक्षात ठेवायचं. व्हेन नको आहे, इफ पाहिजे होता. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलंय. वन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग. आता हा जो शब्द आहे हा कमीत कमी 9-10 वेळा वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. दॅट इज नॉट न्यू. सो यात उत्तर येतो ऑप्टिमिस्ट, ज्याला आपण थोडक्यात म्हणतो आशावादी. दुसरा दिलेला आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, अ पर्सन हू लुक्स ॲट द डार्कर साइड ऑफ हिज लाईफ. पुढचा दिलेला आहे सायनिक, ज्याला आपण म्हणतो उपेक्षावादी, बरोबर आहे. आणि पुढे दिलेलं आहे ह्युमॅनिस्ट म्हणजे मानवतावादी. तर हे उरलेले उत्तरात येत नाही, आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. चूज द वर्ड और वर्ड्स टू डिफाइन द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू इट्स टू मच. एखादा व्यक्ती का जो जास्त खातो. आता सध्या रील व्हायरल होतात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. खादाड, बरोबर, एकदा बसल्याच्या नंतर 2-2 किलो चिकन खातो, मटण खातो, बरोबर, 20-20, 25-25 भाकरी खातो, असं बोललं जातं. म्हणजे ज्याला जास्त खाणारा खादाड व्यक्ती त्याला बोललं जातं ग्लटन. ग्लटन म्हणजे खादाड, ज्याला जास्त अन्न खावं लागतं असा. हंग्री म्हणजे भुकेलेला, काही संबंध नाही. ॲनॅक्झियस म्हणजे चिंतातूर, काही संबंध नाही आहे. आणि हिपोक्राईट म्हणजे ढोंगी व्यक्ती. वन हू प्रिटेन्स टू बी दॅट ही इज नॉट, का जो तसा नाही आहे पण तसा शो करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ढोंगी व्यक्ती म्हणतो. इथे एला उत्तरात घ्यायचे, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. इट ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. बरोबर आहे, तो जो आहे हा आपल्या 3 पिलर्स पैकी एक आहे ऑर्गनायझेशनच्या. मग या ठिकाणी पिलर हा जो शब्द आहे याची तुलना कुणाशी केलेली, त्याच्याबरोबर केलेली. पिलर म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी आता म्हणायचं खांब नाही, आधारस्तंभ. याला काय म्हणायचं आपल्याला, आधारस्तंभ. मग आता नोटीस करा, या ठिकाणी तुम्ही वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीची कंपॅरिझन, तुलना दुसऱ्या ऑब्जेक्ट बरोबर केली जाते आणि तुलना करताना जर या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये ॲज, लाईक यांसारख्या शब्दांचा वापर केलेला नसेल तर तुम्हाला वाक्यात घ्यायचे मेटॅफर. आणि जर ॲज, लाईक सारख्या शब्दांचा जर वापर केलेला असेल तर याला बोललं जातं सिमिल. लक्षात ठेवायचं, सिमिल म्हणजे उपमा अलंकार आणि मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. तर उत्तर आलं पाहिजे तुमचं मेटॅफर. त्यामुळे अलिट्रेशन येणार नाही मित्रांनो. अलिट्रेशन म्हणजेच काय तर रिपिटेशन ऑफ द साऊंड ऑफ एव्हरी वर्ड इन अ सेंटेन्स. एकाच वाक्यामध्ये वेगवेगळे जे शब्द आहेत त्यांचं इनिशियल लेटर जर अशानं जर रिपीट जर झालेलं असेल तर त्याला अलिट्रेशन बोललं जातं. आणि संपूर्ण शब्द रिपीट झालेला असेल तर त्याला अलिट्रेशन बोललं जातं, बरोबर, रिपिटेशन बोललं जातं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास, हा वेगळी संकल्पना. पुढे, चूज द करेक्ट वर्ड फॉर ॲडोमॅटिक फ्रेज. आउट ऑफ क्वेश्चन. आता हा प्रश्न सुद्धा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ॲक्च्युली या ठिकाणी आउट ऑफ क्वेश्चनला आपण इम्पॉसिबल म्हणायला हरकत नव्हती. आता यांनी आउटसाईड लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणतो, आउटसाईड म्हणजे आहे त्याच्या पलीकडचा. मग याला काही संबंध येत नाही आहे, इझीचा पण उल्लेख होणार नाही आहे. आणि मॅनरलेस, मग आता इम्पॉसिबल याला आपण मॅनरलेस म्हणतो का, हा थोडा प्रश्न आहे. मे बी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन असू शकतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला आहे. पण इथं इम्पॉसिबल हे बरोबर होतं, पण अगदी कमी प्रमाणामध्ये मॅनरलेसलाही बरोबर द्यावं लागतं, बरोबर आहे. त्यामुळे कुठंतरी हा विचार झाला असावा आणि हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे सोडून द्या. पुढे बघा आता, चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस विदाऊट एनी ऑब्स्टॅकल. कुठल्याही प्रकारच्या समस्या किंवा मार्गामध्ये अडथळे न येता काहीतरी अचीव करणं, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्या लाईफमध्ये कोणत्याही समस्या अडथळे न येता जर आपण अचीव करत असेल तर त्याला काय बोलत आहे, इडियम आहे. ती इडियम आहे मित्रांनो स्मूथ सेलिंग. इथे सगळ्यांचे मिनिंग दिलेले आहे. स्मूथ सेलिंग इट मीन्स व्हेरी इझी प्रोग्रेस विदाऊट एनी ऑब्स्टॅकल ऑर डिफिकल्टी. कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टी नसताना प्रगती. पुढे दिलेलं आहे हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड. याला बोललं जातं टू हॅव सेल्फिश मोटिव्ह. हे रिपीट झालेलं आहे एक्झाममध्ये. ड्रॉप द बॉल हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. टू मेक अ मिस्टेक एखादी चूक करणे. आणि बार्किंग अप द रॉंग ट्री हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. इट मीन्स ट्राईंग टू डू समथिंग इन अ वे दॅट विल नॉट वर्क. म्हणजे निरर्थक प्रयत्न करणे
ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता त्याच्यात पुढे काहीच आउटपुट निघत नाहीये, याला तुम्हाला बोललं जातं बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. इथे चारही इडियम महत्त्वाचे आहे, तुम्हाला एक्झाममध्ये द्यायची आहे स्मूथ सेलिंग. पुढे बघा, इथं पॅराग्राफचे प्रश्न जे आयोगानं दिलेले आहेत. आता आपण ही पॅराग्राफवर एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊया, कारण आता सध्या मी ऑब्जेक्टिव्ह पेपरचं विश्लेषण करतोय, त्यामुळे या ठिकाणी आता यांचं विश्लेषण नाही करत आणि पॅराग्राफचं तसंही विश्लेषण नसतं. त्यामुळे इथं उत्तर चेक करून घ्या तुम्ही, उत्तरं काय चुकणार नाही आहे. पुढचं बघा, आता 81 नंबरचा प्रश्न, इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. हे वाक्य या ठिकाणी विल बी कॅन्सल्ड हे पॅसिव्हचं झालेलं आहे आणि इफच्या क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ दिलेला आहे. बघा, इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ असेल म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स वापरला जातो. या केसमध्ये या कंडिशनला बोललं जातं रियल कंडिशन. कोणतं कंडिशन बोललं जातं? रियल कंडिशन. मग रियल कंडिशन असते, रियल कंडिशन मधून व्यक्त होणारा जो मूड असतो मित्रांनो त्याला बोललं जातं इंडिकेटिव्ह मूड. हे पाठच करून ठेवायचं, इंडिकेटिव्ह मूड. आणि दुसरी एक कंडिशन आहे त्याला बोललं जातं अनरियल कंडिशन. अनरियल कंडिशन लक्षात ठेवायचं. अनरियल कंडिशनमध्ये काय असतं? एफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ असतो, एकतर बीचं रूप आलं तर वेअर घ्यायचा, मुख्य क्रियापदाला तर V2 मध्ये घ्यायचं आणि मेन क्लॉजमध्ये शाल विल न घेता ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. ओल्ड ऐवजी कुल्ड सुद्धा चालतो, शुड सुद्धा चालतो आणि माइट सुद्धा अर्थाप्रमाणे चालतो. मोस्ट कॉमन आहे ओल्ड आणि त्याच्यानंतर क्रियापद मूळ रूपात घ्यायचं होतं. मग आता जे अनरियल कंडिशन आहे यालाच आपण अनलाइकली कंडिशन, इम्प्रोबॅबल कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन म्हणतो. या अनरियल कंडिशनमधून व्यक्त होणारा जो मूड असतो तो असतो तुमचा सबजंक्टिव्ह मूड. कोणता मूड असतो मित्रांनो? सबजंक्टिव्ह. त्यामुळे ह्या दोन वाक्यांमधला फरक समजून घ्या. पहिलं वाक्य रियल कंडिशनचं आहे त्यामुळे याच्यातून आपल्याला इंडिकेटिव्ह मूड व्यक्त होतो पर्याय क्रमांक 4 मध्ये. हे छोटे छोटे अप्रोच तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, सी मे बी अटेंडिंग द पॅरेंट्स टीचर मीटिंग. हे दिलेलं अंडरलाईन केलेला भाग मे बी, पुढे दिलेलं आहे माइट बी, पुढे दिलेलं आहे कुल्ड बी आणि तुम्हाला खाली जे दिले ते इम्पॉर्टंट आहे बघायचं. इन विच ऑफ द सेंटेन्सेस अबाव डू ऑर डज द अंडरलाईन मॉडेल्स एक्सप्रेस अ गुड पॉसिबिलिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता पॉसिबिलिटी ज्याला आपण म्हणतो शक्यता, एखादी घटना घडण्याची शक्यता. मग इथं तुम्हाला दोन पॉसिबिलिटी असतात. एक असते स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, का एखादी घटना खरोखर घडू शकते. फॉर एक्झाम्पल पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूर्वेकडनं किंवा एखाद्या दिशेनं काळेकुट्ट ढग जमलेले आहेत. मग आपण म्हणतो इट मे रेन टुनाईट. आज रात्री पाऊस पडू शकतो आणि पॉसिबिलिटी आहे कारण दिवस पावसाळ्याचेच आहेत, आभाळ भरून आलेलं आहे त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. परंतु दिवस उन्हाळ्याचे आहेत, कुठंतरी एका बाजूला कोपऱ्यात ढवळे अशा व्हाईट कलरचे ढग दिसतात. मग आपण काय म्हणतो, अरे दिवस तर उन्हाळ्याचे, पाऊस पडणार नाही. म्हणजे शक्यता आहे पण व्हेरी लिटल, व्हेरी स्मॉल, खूपच कमी शक्यता असते. त्या ठिकाणी माइटचा वापर केला जातो. त्यामुळे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असेल तर तुम्हाला वाक्यामध्ये मेचा वापर करायचा आणि जर तुम्हाला लेस पॉसिबिलिटी असेल किंवा कमी पॉसिबिलिटी असेल तर तुम्हाला माइटचा वापर करायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? गुड पॉसिबिलिटी, चांगली पॉसिबिलिटी, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंगला याला म्हणू शकता. त्यामुळे इथे तुम्हाला उत्तरात आलं पाहिजे ए. सी मे बी अटेंडिंग अ पॅरेंट टीचर मीटिंग. मग ए कुठे आहे? हे दिलेलं आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. लक्षात ठेवायचं 82चं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे. पुढे, इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. आता पॅसिव्हची सुरुवात इथे इट इज न दिलेली आहे, इट इज टाइम. तर त्यानेच तुम्हाला ॲक्टिव्हची पण सुरुवात घ्यायची आहे. इट इज टाइम या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं इथं फॉर जो आहे हा पॅसिव्हमध्ये येतो, ॲक्टिव्हमध्ये घ्यायची गरज नाही. याच्यानंतर डायरेक्टली सब्जेक्ट घ्यायचं, पाहायचं फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज. आता रिवाइज काय करायचं आहे? सिलॅबी रिवाइज करायचं आहे. इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. इथं इन्फिनिटिव्हचा वापर करून दिलेला आहे आणि पुढे ऑब्जेक्ट दिलेला आहे द सिलॅबी. सिलॅबी म्हणजे वेगवेगळ्या भाषाशास्त्र किंवा वेगवेगळ्या विषयांचा असणारा अभ्यास, बरोबर, अभ्यासक्रम. या ब्रॉड टर्म दिलेली आहे सिलॅबी आणि सिलॅबस म्हणजे विशिष्ट विषयाचा अभ्यासक्रम आणि सिलॅबी म्हणजे सर्व विषयांचा एकत्रित अभ्यासक्रम. मोठी संकल्पना आहे.
त्यामुळे निश्चित या ठिकाणी टू रिवाइज द सिलेबी उत्तरामध्ये बी आलं पाहिजे. बी या ठिकाणी 83चं पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेले लक्षात ठेवायचं. पुढे बघा, अ सिंपल प्रेझेंट टेन्स अ सिंपल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. तर जो थिअरीवर प्रश्न विचारलाय याच्या आधी एकदा कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर पण येऊन गेलेला आहे. तर सिंपल सेंटेन्स लक्षात ठेवायचं. सिंपल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट व्हर्ब असतं. ज्या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट असतील वेगळे तर त्याला सिंपल म्हणू शकत नाही. ज्या वाक्यात 2 फायनाईट व्हर्ब असतील त्यांनाही सिंपल म्हणू शकत नाही. आणि व्हर्बला आपण या ठिकाणी काय म्हणायचं मित्रांनो, प्रेडिकेट म्हणायचं आहे. मग सी कुठे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये याला उत्तरामध्ये घ्यायचं. तर हे या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं. मग आता तुम्हाला बाकीचे पण माहीत पाहिजे. कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असतं, कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 सिंपल सेंटेन्स असतात, म्हणजे 2 मेन क्लॉजेस असतात. सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मित्रांनो एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात. जनरली आपल्याला जी वाक्य दिली जातात एक्झाममध्ये ते एकच सबऑर्डिनेट क्लॉज आहे, बट मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस ऑल्सो पॉसिबल. या ठिकाणी तुम्हाला सिंपल विचारलंय त्यामुळे इथे उत्तर येते 2. पुढे बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स विचारले. आय अनॉय हिम. सोपं आहे. अनॉय हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे वाक्य साध्या वर्तमान काळ झाला. हिमचं इकडे आलेलं आहे, ही झालेलं आहे. साध्या वर्तमान काळात यमिजारसाठी हीच्या नंतर इज येतो. अनॉयचं तिसरं रूप घ्या, अनॉइड बाय मी. त्यामुळे ही इज अनॉइड विथ मी होणार नाही, ही इज अनॉइड बाय मी. इथं पर्याय क्रमांक 85चं 2 हे उत्तर आलं पाहिजे. पुढचं, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघायचं, ही शोज. बघा, हीज शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडक्स्ट्रस. हा शब्द रिपीट झालेला आहे. याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ॲम्बिडक्स्ट्रस याच्यामध्ये जो ॲम्बी दिलेला आहे मित्रांनो, ॲम्बीचा अर्थ होतो मित्रांनो डबल. लक्षात ठेवायचा, दोनही हातांचा समान कौशल्याने वापर करणारा जो व्यक्ती असतो त्याला ॲम्बिडक्स्ट्रस असं बोललं जातं. म्हणजे सपोज मी जर राईट हँडला लिहिणारा व्यक्ती आहे तर मी राईट हँडच लिहिणार. मला डाव्या हातात जर पेन दिला तर मी लिहू शकणार नाही प्रॉपरली, बरोबर आहे की नाही, कारण मी ॲम्बिडक्स्ट्रस नाही. पण एक असा व्यक्ती आहे का तो राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही हातांनी समान कौशल्याने लिहू शकतो किंवा एखादी कृती करू शकतो. मग या ठिकाणी बघायचं आहे, अ स्टेज ऑफ ग्रोथ होणार नाहीये. वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. पर्याय क्रमांक 2 उत्तर लिहितं. वन हू कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. पाण्यामध्ये राहणारं आणि जमिनीवर पण राहू शकणारा, तर याला म्हणत नाही जनरली, हे उभयचर झालेला आहे, हा येत नाहीये. आणि वन हू फाईल्स स्पेस व्हेकल, फ्लाईज अ स्पेस व्हेकल, याला ॲस्ट्रॉनॉट म्हणू शकाल तुम्ही, का जो अशा रीतीनं स्पेस व्हेकलमधून म्हणजे एखाद्या अवकाशयानातून जर प्रवास करत असेल तर त्याला आपण ॲस्ट्रॉनॉट म्हणायचं. लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 2. पुढे दिलेले बघायचं, चूज द करेक्ट सेंटेन्स. शाल वी हॅव सम कॉफी. पहिली गोष्ट, तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आलेला आहे वी. तुमच्या वाक्यात शेवटी दिलेलं आहे इंट्रोगेटिव्ह मार्क. नोटीस करायचं, जर वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे आणि जर तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आय आणि वी असेल तर याच्या आधी जनरली काय वापरलं जातं, शाल वापरलं जातं. शाल आय किंवा शाल वी यांनी ऑफर किंवा सजेशन व्यक्त केली जाते. शाल आय किंवा शाल वी. त्यामुळे निश्चित तुमचं पहिलं वाक्य बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. दुसरं बघायचं, प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. आता इथं रिक्वेस्ट केलेली आहे. रिक्वेस्ट आज्ञार्थक वाक्यात असतं, त्यामुळे शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्कची गरज नाही. आणि तशी तुमच्या वाक्याची रचना चुकलेली आहे. जर याला इंट्रोगेटिव्ह जर म्हणाल तर आधी करता तर हेल्पिंग वर्ब येणार नाही. त्यामुळे ही रचना चुकलेली वाक्याची, त्यामुळे बी चुकलेला आहे. यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कॅनॉट सी द स्क्रीन. मग आता जर मला स्क्रीन दिसत नाही तर तू तुझी टोपी काढायला पाहिजे, कारण इथं चॉईसच नाही. मी पण पैसे भरले तुझ्या इतके. या ठिकाणी मे पॉसिबिलिटी नको आहे, त्यामुळे मॉडल ॲक्झुलेट चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं मित्रांनो, करेक्ट विचारल्यामुळे ओनली याला मार्क करा, पर्याय क्रमांक 1. समजून घ्या, ह्या पद्धतीने उत्तर देता आली पाहिजे. पुढे दिलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. काय दिलेलं आहे, द बॉय इज अक्यूज्ड ऑफ डॉट डॉट ॲज ही किल्ड हिज ओन फादर. बघायचं,
स्वतःच्या वडिलांची हत्या करणं याला बोललं जातं मित्रांनो पॅट्रिसाइड. म्हणजे सी ला उत्तरात घ्यायचं आहे. सी आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. मग बाकीचे पाठ करून ठेवा. सुसाईड ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो आत्महत्या, याला आपण काय म्हणतो आत्महत्या. मॅट्रिसाइड म्हणजे आपण म्हणतो की आईची, स्वतःच्या आईची हत्या करणं मॅट्रिसाइड. पॅट्रिसाइड म्हणजे वडिलांची हत्या करणारा, लक्षात ठेवायचं. आणि राहिलेलं आहे होमिसाइड ज्याला आपण म्हणतो मनुष्यवध. हे सगळे शब्द कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत, त्यांचे मिनिंग समजून घ्या. पुढचा दिलेला आहे टिटो टॅलर इज अ पर्सन. टिटो टॅलर म्हणजेच काय रे, अ पर्सन हु अबस्टेन फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक. येऊन गेलेला शब्द आहे का जो दारूला शिवत सुद्धा नाही. बरोबर का, एखाद्याला म्हणतो ना छे मी दारूला शिवत सुद्धा नाही. दारूला शिवत नाही म्हणजे टच नाही करायचं, मी दारूच पित नाही. जो व्यक्ती स्वतःला जाणीवपूर्वक दारूपासून दूर ठेवतो, अल्कोहोल पित नाही, त्याला टिटो टॅलर बोललं जातं. त्यामुळे डी ला उत्तरात घ्यायचे मित्रांनो. डी आहे पर्याय क्रमांक 4. मग या ठिकाणी टेक अल्कोहोलिक ड्रिंकला पर्याय नाहीये. इट्स ऑल काइंड ऑफ फूड. तर हे एक इम्पॉर्टंट शब्द आहे, त्याला बोललं जातं ओमनिव्हरस. ओमनिव्हरस म्हणजेच काय मित्रांनो, एक असा व्यक्ती, एक मे बी प्राणी असेल किंवा व्यक्ती असेल का जो प्राणी पण खातो आणि वनस्पती पण खातो, सर्वभक्षक, त्याला आपण ओमनिव्हरस असं बोललं जातं. हे 2 शब्द इम्पॉर्टंट आहे, त्यातलं तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे डी मध्ये. पुढचं बघा, चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड विचारलेले. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर रब ऑफ. जे पुसून टाकू शकत नाही, जे आपण कॅन्सल करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही, त्याला काय बोललं जातं मित्रांनो इनडेलिबल बोललं जातं. इथे तुम्हाला सगळ्यांचे मिनिंग दिलेले आहेत. इरेपॅरेबल हा महत्त्वाचा शब्द आहे. इट मीन्स दॅट कॅन नॉट बी रिपेअर्ड. का जे रिपेअर होऊ शकत नाही, जे दुरुस्त होऊ शकत नाही, त्याला इरेपॅरेबल असं बोललं जातं. इनडेलिबल दॅट कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर वॉश आउट. जसं एखादा डाग आहे, बरोबर आहे का ना, कपड्यावरचा डाग आपण धुवून काढू शकतो, पण एखाद्याच्या चारित्र्यावर लागलेला डाग हा पुसता येत नाही, त्याला आपण इनडेलिबल म्हणू शकतो. लक्षात ठेवायचं. इनइव्हायटेबल हा रिपीट झालेला आहे. इनइव्हायटेबल दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड, याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. आणि इनफॉलिबल नेवर मेकिंग मिस्टेक. अ पर्सन हु डोंट मेक एनी मिस्टेक, का जो त्याच्या याच्यामध्ये कधीही चुका करत नाही, त्याला इनइव्हायटेबल असं बोललं जातं. सो इनफॉलिबल असं बोललं जातं. त्यामुळे तुम्हाला उत्तरात आला पाहिजे इनडेलिबल. बाकीचे शब्द फ्युचर एक्झामच्या दृष्टीनं प्रिपेअर्ड करून ठेवा, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघायचं, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. आता नीट लक्षात ठेवायचं, व्हेरी फ्यू आलेला या ठिकाणी. मग याच्या संदर्भातलं लक्षात ठेवायचं, जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ची रचना जर असेल, वन ऑफ द, तर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही कंपल्सरी व्हेरी फ्यू न केली जाते. कशाने केली जाते? व्हेरी फ्यू न केली जाते. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला एक मार्कर वापरायचा आहे, आणि तो मार्कर म्हणजे मोस्ट ऑदर. कोणता मार्कर वापरायचा आहे? मोस्ट ऑदर. मग आता चेक करायचं, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. इथं व्हेरी फ्यू न सुरुवात झाली म्हणजे वाक्य आहे तुमचं बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह डिग्रीत. मग तुम्हाला कोणती डिग्री विचारलेली? टार्गेट कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलेली. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीतला मार्कर कोणता आहे? मोस्ट ऑदर. तेवढा शोधा, उत्तर निघून जातं. पाहायचं, गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट ऑदर मेटल्स इन द वर्ल्ड. काहीच प्रॉब्लेम ना, वाक्य बरोबर आहे. म्हणजे एकला उत्तरात घ्यायचे तुम्हाला. गोल्ड इज वन ऑफ द कॉस्टलिएस्ट. लक्षात ठेवायचं, वन ऑफ द ची रचना ही नेहमी सुपरलेटिव्ह डिग्रीत येते, आणि आपलं टार्गेट आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणून बी उत्तरात येणार नाहीये. नो अदर मेटल इज ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. आता नोटीस करायचं, ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं, हे पॉझिटिव्ह डिग्री आहे, आणि नो अदरनं सुरू झालेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं असतं. आपलं टार्गेट कंपॅरेटिव्ह असल्यावर येणार नाही. गोल्ड इज मोर कॉस्टलियर दॅन एनी अदर मेटल होणार नाही. बघायचं मित्रांनो, जर कॉस्टलीला ऑलरेडी ER जोडलेला आहे, त्याच्या आधी मोर वापरायचं नाहीये, आणि या वाक्याचाच कंपॅरेटिव्ह विचारल्यामुळं एनी ऑदरचा वापर नको या ठिकाणी. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग पुढे बघायचं आता, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ सिंपल सेंटेन्स. आता बघा, मगाशीच सांगितलं तुम्हाला सिंपल सेंटेन्स कसं ओळखायचं. सिंपल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाइट वर्ब असतो, याला आपण जनरली काय म्हणत असतो? सिंपल सेंटेन्स म्हणत असतो. मग आता चेक करायचं, ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द मीटिंग.
आता बघायचं या ठिकाणी एकच क्रियापद पाहिजे, मग या ठिकाणी याला पण तुम्ही मेन वर्ब म्हणू शकतात, यालाही मेन वर्ब म्हणू शकतात. त्यामुळे निश्चित हे 2 क्रियापद असणारी वाक्य आहे, हे कंपाऊंड सेंटेन्स झालेलं आहे आणि सो याला मी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणेन. त्यामुळे याला कंपाऊंड घ्यायचे. आपलं सिंपल टार्गेट आहे ही कन्फेस्ड हीज क्राईम. ही हा एक सब्जेक्ट, कन्फेस म्हणजे कबुली देणं हा क्रियापदाचं दुसरं रूप आणि हीच क्राईम हा ऑब्जेक्ट. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच फायनाईट वर्ब असू द्या, ते कोणत्याही काळात असू द्या, काही फरक पडत नाही, एकच पाहिजे, याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं आहे. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट. आता या ठिकाणी तुम्हाला 2 शब्द लक्षात ठेवायचं. मी ॲडिशनल रूल सांगतो. नॉर आलेला आहे किंवा नायदर आलेला असेल, जेव्हा नायदर किंवा नॉर फक्त एकटे वाक्याच्या मध्ये किंवा कनेक्टर म्हणून वापरले जातात ना 2 वाक्यांना जोडण्यासाठी, तर नॉरच्या नंतर किंवा नायदरच्या नंतर तर वाक्यामध्ये अगोदर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचं, नंतर सब्जेक्ट घ्यायचं, नंतर उरलेलं वाक्य घ्यायचं. नॉर आणि नायदरच्या नंतर आधी हेल्पिंग वर्ब घ्या आणि नंतर सब्जेक्ट घ्या. त्यामुळे हे वाक्य जर करेक्शनसाठी आलं असतं तर असं पण दिलं असतं ही कॅन नॉट स्पीक नॉर ही कॅन राईट. ही कॅन नाही, कॅन ही राईट. रचना लक्षात ठेवायची. त्यामुळे हे उत्तरात येत नाहीये. ही कन्फेस्ड दॅट ही इज गिल्टी. मेन आणि सबऑर्डिनेट कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं, त्यामुळे हे पण उत्तरात येत नाही. 2 नंबर उत्तर आहे. पुढे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारले. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज सी गेट्स अप सो लेट. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज सी गेट्स अप सो लेट. ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी. आता ही वाक्याची रचना चुकलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. ज्योती इज गेटिंग अप होणार नाहीये. मग आता बघा ज्योती हॅज ऑलवेज टू हरी. आता ऑलवेज जो आहे मित्रांनो याला बोललं जातं ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. काय बोललं जातं याला? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. त्या ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जनरली क्रियापदाच्या अगोदर वापरला जातो. त्यामुळे ज्योती ऑलवेज हॅज बरोबर आहे. हॅजच्या नंतर नको होता, हॅजच्या अगोदर पाहिजे होता. 2 नंबरचं उत्तर बरोबर येते. इथं ॲडवर्बचे पोझिशन विचारलेली आहे. आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज इन द सेंटेन्स. ॲडवर्ब क्लॉज विचारलेले आहे. बघायचं दे फाऊट. फाईटचा बुचका फाऊट. आता मेन क्लॉज झाला दे फाऊट. आता मेन क्रियापदाला तुम्ही जर हाऊनं जर प्रश्न जर विचारला, हाऊ डीड दे फाईट, ते कशा प्रकारे लढले, उत्तर काय मिळतं? ॲज हिरोज डज. ज्या पद्धतीने हिरो लढतात त्या पद्धतीने ते लढले. ॲज इंडिकेट द मॅनर ऑफ द ॲक्शन. याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. त्यामुळे हेच ॲडवर्ब क्लॉजचं वाक्य पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. दुसरे का चुकीचे? आय एक्सपेक्ट. बघा व्हॉट डू यू एक्सपेक्ट, तू कशाची अपेक्षा बाळगतो? दॅट आय शाल गेट अ प्राईज. हा जनरली क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून काम करतोय, त्यामुळे निश्चितच याला तुम्ही नाउन क्लॉज म्हणाल. हिअर इज द बुक यू वॉन्ट. आता ह्या ठिकाणी बाय डिफॉल्ट एक शब्द आहे तो म्हणजे दॅट. तो कधी कधी दिला जातो, कधी कधी दिला जात नाही. कारण सबऑर्डिनेट क्लॉज नोटीस करा आणि त्याच्या आधी आलेला शब्द नाऊन आहे. नामाची अधिक माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. त्याच्या सुरुवातीला रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं जातं, कधी कधी रिलेटिव्ह ॲडवर्ब वापरलं जातं. पण जेव्हा तुमच्या वाक्यात ऑलरेडी दुसरा सब्जेक्ट दिलेला असतो तेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउनपैकी हू, दॅट आणि विच हे नाही वापरले तरी चालतात. या केसमध्ये हा नाही वापरलेला, पण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, याला पण घेऊ नका. आय फिअर, व्हॉट डू यू फिअर? दॅट आय शाल फेल. तर क्रियापदाचं नंतर कर्म म्हणून हा नाउन क्लॉज आहे. उत्तर फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये येतंय. पुढचं बघा ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. आता हे जे वाक्य कालचं जे आन्सर की आलेली आहे गट ब ची, तर तिच्यामध्ये यांनी उत्तर आता वेगळंच दिलेलं आहे. आता सांगण्याची बाब अशी आहे का 95 नंबरचा तुम्ही आत्ता बी MPSCच्या वेबसाईटवर जा आणि ASO 2015चा पेपर डाउनलोड करा. ASO 2015चा पेपर डाउनलोड करा आणि ह्याच पेपरची आन्सर की, फायनल आन्सर की डाउनलोड करा. सेम प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे. मग त्यांनी ह्या 95 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देताना पर्याय क्रमांक 4 दिलेलं आहे. बघा ऑल द मॅचेस आर बीइंग शोन लाईव्ह ऑन ESPN. ऑन इंडिकेट आपण म्हणतो च्यावर, बरोबर आहे की नाही? आता आपण एखादी बातमी रेडिओवर ऐकतो, एखादा टेलिव्हिजन चॅनलवर ऐकतो, ह्या कॉन्टॅक्टमध्ये ऑन बरोबर आहे.
मग त्यांनी 2015च्या पेपरमध्ये या प्रश्नाचं उत्तर 4 या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जेव्हा हा प्रश्न परत एकदा 2024ला विचारला, 9 वर्षांनी, लक्षात ठेवायचं. मग आता ऑल द मॅचेस आर बीइंग शोन लाईव्ह ऑन ESPN हे उत्तर देण्याऐवजी आयोगानं काय केलेलं आहे, बाय ESPN ला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी यांनी डी ला उत्तरात दिलेले आहे आणि 95चं पर्याय क्रमांक 1 हे फायनल आन्सर सांगितले. मग आता बघा तुमच्या समोर दोन्ही पण प्रश्न दाखवलेले. आत्ताच्या फायनल आन्सर की मध्ये आयोगानं बाय ESPN ला उत्तरात दिलेले आहे आणि 2015च्या पेपरच्या फायनल आन्सर कीनं आयोगानं ह्या 3 ला उत्तरात दिलेले, ह्या 3 ला सी ला. म्हणजे उत्तर प्रश्न एकच आहे आणि आयोगानं 2 पेपरमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारे उत्तर दिलेली. त्यामुळे इथं थोडंसं कधी कधी अशा संदिग्धता येते का तिथं आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे आता ठीक आहे, हरकत नाही, समजून घ्यायचं. आता काही गोष्टींना विलाज नाही. पुढे बघा, आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल. एक रूल आहे असं तुम्हाला विचारलं जातं. काय दिलेलं आहे, इन दिल्ली इवन द पिलियन रायडर्स वेअर अ हेल्मेट. मग आता नोटीस करायचा, पिलियन रायडर्स म्हणजे काय. मी तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे, तर हा फोटो मी जस्ट इंटरनेटवरून घेतलेला आहे, हे काय माझ्या ओळखीचे कपल नाही आहे. तर पिलियन ड्रायव्हर्स म्हणजे काय, जो मुख्य ड्रायव्हर असतो त्याचा जो मागं बसतो, ह्या मागच्या प्रवाशाला पिलियन ड्रायव्हर असं बोललं जातं. सपोर्टिंग मागं बसलेला व्यक्ती याला बोललं जातं पिलियन रायडर्स, लक्षात ठेवायचं. मग कुणाची टू व्हीलर असू द्या, जो मागं बसतो तो पिलियन ड्रायव्हर झाला. मग दिल्लीमध्ये इवन द पिलियन रायडर्स ... वेअर अ हेल्मेट आणि ॲज अ रूल दिलेला आहे, सम काइंड ऑफ रूल. मग या ठिकाणी यायला पाहिजे तुम्हाला हॅव टू. इथं अनेक वचनी आहे म्हणून या ठिकाणी हॅव टू यायला पाहिजे. मस्ट इंडिकेट कंपल्शन. इथं कंपल्शन नाही आहे, त्यामुळे इथं 2 नंबरचं उत्तर यायला पाहिजे, शुड आणि हॅव्स टू येणार नाही. पुढे बघा, नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाइज अफेक्ट्स हिम. हे वाक्य रिपीट झालेलं आहे, प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. नायदर नॉरनी जेव्हा 2 नाउन जोडले जातात तर पुढे जे क्रियापद येतं हे त्याच्या जवळच्या म्हणजे दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे बदलतं. आता प्रेज्युडाइज हे अनकाउंटेबल नाउन आहे, जे एकवचनी आहे, मग नंतरचं क्रियापद एकवचनी पाहिजे होतं, त्याने अफेक्ट प्लुरल दिलेलं आहे, इथं काय पाहिजे होतं, अफेक्ट्स पाहिजे होतं. त्यामुळे इथं तुमचं ए काय झालं मित्रांनो, चुकलेलं आहे. आणि आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, करेक्ट सेंटेन्स शोधा. त्यामुळं ए उत्तरात येणार नाही, पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. आता इथं बी सी आणि सी दोघांमध्ये कॉमन आहे सी, म्हणजे सी बरोबरच यायला पाहिजे. बघायचं आता, आयदर ही ऑर आय एम टू बी ब्लेम. आयदर ऑरने नायदर नॉरने जेव्हा 2 नाउन जोडले जातात, प्रोनाउन जोडले जातात, तर पुढे जे काही क्रियापद येतं ते दुसऱ्या नाम किंवा सर्वनामाच्या वचनाप्रमाणे बदलतं. आता आयच्या नंतर एमच येणार आहे, त्यामुळे सी बरोबर आहे. पुढे बघा, ईच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. बघा, ईच ऑफच्या नंतर येणार नाम अनेक वचनी आणि क्रियापद बाकी एक वचनी येत असतं. ईच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. यांच्यानंतर आपल्याला प्लुरल नाउन घ्यायचं, पण सिंग्युलर व्हर्ब घ्यायचं. रचनेप्रमाणे हेही वाक्य बरोबर आहे. त्यामुळे बी आणि सी ला उत्तरात घ्या, पर्याय क्रमांक 2. मग 3 का चुकला, याच्यामध्ये बी नाही म्हणून चुकला. पुढे बघायचं आता, वी शॅल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर ... फ्रॉम कोल्हापूर. आता हा एक ॲडवर्ब क्लॉज दिलेलं आहे, बघायचं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. तर काळवाचक उपवाक्यामध्ये एक काळ वापरायचा आहे आणि दुसरा वाक्यामध्ये मेन क्लॉजमध्ये एक काळ दिलेला असतो. तर लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजमध्ये जर सिंपल फ्युचर टेन्स आलेला असेल आणि त्याला जोडून ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सला वापर करायचा आहे. इथं काय यायला पाहिजे, सिस्टर एकवचनी, मग क्रियापदाला एस एस घ्या. साधा भूतकाळ चालणार नाही, साधा भविष्यकाळ चालणार नाहीये. उत्तर आलं तुमचं रिटर्न्स. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरून द्यायचं. ठीक आहे, हा रूल लक्षात ठेवायचं. पुढे दिलेला आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज, ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, डायरेक्टली असं उत्तर येतं, याचा जास्त चर्चा नको. विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड प्रिझर्व्हरन्स. प्रिझर्व्हरन्स ज्याला आपण म्हणतो चिकाटी. एखादं कार्य करायचं ठरवलं तर काही झालं तरी करायचं, बरोबर आहे की नाही. मग त्याला आपण काय म्हणतो, नेव्हर गिव्हिंग अप. गिव्ह अप म्हणजे सोडून दिलं, कधीच सोडून द्यायचं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचं.
याला बोललं जातं मित्रांनो प्रिझर्व्हरन्स. उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे निश्चितच बाकीचे काही कामाचे नाहीत. तर प्रमाणे असं बघा 100 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. अपेक्षा करतो तुम्हाला या प्रश्नांची उत्तर कळलेली असतील. आयोगानं एक प्रश्नाचं उत्तर चेंज केलेलं आहे आणि 2 प्रश्न रद्द केलेले आहेत. त्यातलं एक प्रश्नाचं उत्तर का रद्द केलं ते स्पष्ट दिसतंय. दुसऱ्याच्या बाबतीत संदिग्धता होती त्यामुळे ते रद्द करून टाकलं. अशा प्रकारे या ठिकाणी 50 प्रश्न आहेत आणि त्यांचं आपण सखोल विश्लेषण पाहिलेलं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला याच्यामध्ये आलेले वेगवेगळे रूल्स तुम्हाला कळलेले असतील. आणि एक गोष्ट मला ऑब्झर्व करून सांगावीशी वाटते ती म्हणजे गट ब 2024चा जो काय पेपर आहे हा ऑलमोस्ट वन लाइनर स्वरूपाचा आहे. थोडक्यात काय तर सिंगल रूल इन अ सिंगल क्वेश्चन याला ह्या फॉर्मॅटला जास्त त्यांनी फॉलो केलेलं आहे. त्यामुळे थोडासा आयोगाचा ट्रेंड लक्षात ठेवा. इथून पुढे एक्झामची तयारी करत असताना आपण नक्की आपल्या अभ्यासामध्ये काय लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एक्झामला बसता एक्झॅक्टली क्लासरूममध्ये एक्झाम हॉलमध्ये जेव्हा बसता तेव्हा एका तासात हे सगळं जमलं पाहिजे. आणि हे जमण्यासाठी PYQचा स्टडी हा मस्ट आहे. नुसतं ग्रामरचं पुस्तक वाचून तुम्ही डायरेक्टली एक्झामला गेल्याच्या नंतर प्रश्नाचा अप्रोच कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ग्रामर वाचायचंच आहे पण त्याला सोबत आयोगाचा ईच अँड एव्हरी PYQ सॉल्व्ह करून पाहायचा आहे. जेव्हा तुम्ही यातून जाता तेव्हा 40+ प्रश्न बरोबर यायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. हे माझं ओपन चॅलेंज आहे. भरपूर विद्यार्थी शेकडोनी विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत आणि पासही झालेले आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीनं तयारी करा. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे मित्रांनो. तर जस्ट थांबता थांबता जर तुम्हाला इंग्लिशसाठी जर काही गायडन्सची आवश्यकता असेल तर आपले ॲप आहे दख्खन प्रबोधिनी पुणे, डाउनलोड करा. जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल आणि जर बॅचमधले लेक्चर खरोखर जर तुम्हाला आवडलेले असतील आपल्या मित्रांना सजेस्ट करा. थँक्यू.